इकडे बघ. स्वागत आहे तुमचं तुमच्या मित्रांच्या चॅनलवरती फिट हिम फूड हिअर. अच्छी नाही बोलता येते का? ओके. राम राम मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा आहे तुमच्या लाडक्या दोन कपल्सचा फिट हिम फूड हिअर चॅनल. दुसरा कपल कुठे? सो येस, वेलकम बॅक मंडळी. राम राम. काय म्हणता, कशा आहात तुम्ही सगळे? सो आजचा व्हिडिओ थोडा शॉर्ट असू शकतो, म्हणून आम्ही म्हटलं जेवता जेवता का होईना थोडीशी बडबड केली जाईल. काय म्हणणं आहे तुमचं मॅडम वैष्णव यांच्यावरचे? आता वैष्णव मॅडम थोडं खातायत, सो ते बोलण्यात जास्त त्या हे नाही करणार, इनपुट्स नाही देणार. पण तुम्हाला भाई थोडासा बताएगा तुमको. म्हणजे आय थिंक माझ्याबद्दल मी सांगतो, तुझ्याबद्दल तू सांग, ठीक आहे? ओके ओके ओके. आजचा व्लॉग हा ओरिएंटेड आहे. खूप लोकांनी आम्हाला क्वेश्चन्स विचारले होते, भाई तुम्हाला चष्मा होता आधी, चष्मा किधर आहे तुम्हाला, तुम क्या लेन्स वेन्स लगा रहे हो, लेन्स बिन्स लावून बसता का तुम्ही सगळे, व्हिडिओ शूट करता, हे काय फेकनेस आहे, जरा सांगा काय केलं तुम्ही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. क्या है इस आंखों के पीछे, सुंदर आंखों के पीछे का राज. कुछ 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 को. बरं ठीक आहे, सुरू करतो मी माझं, बिकॉज माझं ऑपरेशन पहिलं झालं होतं म्हणून. सो आय थिंक जेव्हा मी लहान होतो, थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये, त्यावेळेस सीन काय झाला होता, मी जरा शायनिंग शाणपणा म्हणून दुसऱ्या लोकांचा चष्मा घेऊन घालत होतो. हां, हे तुला नसेल माहिती आहे, तुला सांगतो, माझ्या आईने खूप वेळा सांगितलं पण हे, आय थिंक. हां, तसा सीन झाला होता. आणि त्याच्यानंतर मग मला थोडासा नंबर लागायला चालू झाला, असं पर्सनली मला वाटतं. बिकॉज काय होतं, आपण चष्मा घातला दुसऱ्याचा, आपलं विजन एक असतं, पण आपण दुसऱ्या विजनचा चष्मा घातला की आपल्या डोळ्याची ते हे काय म्हणतात त्याला, व्ह्यूविंग अँगल चेंज होतं. तर येस, आय थिंक 11वी-12वीपर्यंत मला चष्मा होता. हां, 11वी-12वीपर्यंत चष्मा होता. आणि त्याच्यानंतरून मग जेव्हा मी कॉलेजला जायला वगैरे लागलो, तेव्हा मला म्हटलं प्रॉब्लेम्स फेस करायला लागायचं. म्हणजे आता आय थिंक जर का तुम्ही जिम बिमवाले लोक असाल थोडे, किंवा ट्रेक बिकला जातात आणि तुम्हाला चष्मा असेल, तर तुम्हालाही ते जाणवलं असेल की बाई तुम्ही ट्रेकला बिकला जाताय, अख्खा चष्म्यावरती धुकं साठतंय. जर पाऊस पडला, अख्खा चष्म्यावरती धुकं साठतंय. आणि जेव्हा तुम्ही गाडी चालवता पावसाळ्यात, तेव्हा तर बाई आपली डायरेक्ट ब्लाइंड ड्रायव्हिंगच चालू असतं. आणि मला आठवतंय, मी ट्रेकला गेलो होतो तेव्हा मला इतका सारखा असं हे होतं ना, की घाम येत होता, मग डोळे पुसायला सारखं मला चष्मा असा पुसाय. आणि माझं असं होतं हे की काय म्हणतात त्याला, मला चष्म्यावरती एवढंसही जर काय पुसट असलं असताना मला इतकं इरिटेट व्हायचं ना ते, म्हणून मी कधीच असा नॉर्मल चष्मा घालायचो ना, सारखा पुसायचा चष्मा नाही घालायचा पण हे सगळं सारखं. रिलेटेबल आहे. सो तू काय केलं त्याच्यासाठी? हां, मग तेच सांगतोय मी. सो मला असं कुठे ना कुठे रिअलाईज झालं, आणि माझ्या फ्रेंडनी ऑपरेशन केलं होतं, तर मला असं वाटलं की वाय नॉट गो अँड कन्सल्ट अ डॉक्टर फॉर लेसिक, की बाबा लेसिक सर्जरीने काय होतंय, काय असतं लेसिक सर्जरी, जरा जाऊन चौकशी तर करू. सो आय थिंक मी आता हॉस्पिटलचं नाव घेऊ नाही घेते, बिकॉज इट्स नॉट अ पेड कोलॅबोरेशन मॅन. पेड पैसे विषय देणार असेल तर पुढच्या वेळेस नाव घेऊ. विकाऊ आहे हा माणूस. हो, बिकाऊ आहे मी, पैशासाठी मी काम करतो. सो बेसिकली खूप जणांना असा प्रश्न असतो की त्यांनी लेझर करायला हवं का नाही, लेझरनी काय होईल, काय खूप जणांना भीती असते, बापरे लेझरने हे होईल ते होईल, नको माझ्या डोळ्याच्या अजून वाट लागू शकते. पण तसं नसतं. इट्स बिन 2+ इयर्स मीही केले, आणि चैतन्याचं तर 5 इयर्स वगैरे झालेत, काही प्रॉब्लेम नाही झाला. आणि हा चष्मा तुम्हाला परत लागू शकतो जर तुम्ही परत मस्ती केली तर. नाही, पण तो कुठला, आता जर का तुला चष्मा लागला ना, तुला जवळचा चष्मा लागणार, तुला लांबचा चष्मा ते कधीच तर नाही लागणार. एज नुसार एनिवे लागणार आहे. बट मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की काय काय लोक काय करतात, लेझर केलं पण त्यांना चष्मा गेला पण त्यांना वाटतं की मला आता काहीच होणार नाही, तर ते डोळ्यांची काळजी घेत नाही. जे असतं एका बाजूला झोपणं किंवा स्क्रीन टाइम, ड्रायनेस, हे सगळं ते त्याची काळजी घेत नाही. तर इट इज बट ऑब्वियस की तुम्हाला पुन्हा चष्मा लागू शकतो, कारण तुमचं ते डोळे फक्त रिसेट करतात. ते काय परमनंट शील्ड नाही लावत तुमच्या डोळ्यात, ते फक्त रिसेट करतात तुमच्या डोळ्यात. सो जर तुम्ही परत मस्ती केली तर तुम्हाला पण चष्माही लागू शकतो.
तसं मग जे चैतन्याने केलं दॅट वॉज नॉर्मल लेझर सर्जरी. आम्ही तुम्हाला कॉस्टिंग वगैरे सांगू ताकी जर तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतो. आणि पुण्यामधनच आम्ही सर्जरी केली फ्रॉम द सेम हॉस्पिटल. येस. बिकॉज ते डॉक्टर ही वॉज अ व्हेरी वेल नोन डॉक्टर, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं केलं. आम्ही एशियन आय हॉस्पिटलमधनं केलं. इट्स ओके, जर कोणाला कन्सल्ट करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. एशियन आय हॉस्पिटलमधनं आम्ही केलं. एशियन आय हॉस्पिटलमधनं. तर चैतन्यांची आणि माझी सर्जरी हे 2 वेगळ्या सर्जरी होतात. ते आम्ही तुम्हाला तेही सांगू. बिकॉज मी घाबरले होते की यार ह्याच्यासारखी माझी सर्जरी नाही, व्हॉट इफ माझ्यासोबत काय लफडं झालं तर. पण काही झालेलं नाहीये. काय असतात त्याच्यामध्ये थोडे ड्रॉबॅक्सही असतात फॉर फ्यू मंथ्स, पण ते तुम्हाला रिकव्हरीसाठी असतं. तर चैतन्याने जी केली ती नॉर्मल जी लेझर सर्जरी असते ना, जी रिलॅक्स स्माइल म्हणून असते. रिलॅक्स स्माइल जी मी माझं सांगतो 60,000 पासून स्टार्ट होते ना. नाही 60,000 टू आय थिंक 60,000 टू 1 लाख पर्यंत जाते. दोन्ही डोळ्यांचं म्हणून बोलते मी इथं. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. इन केस तुम्ही पण आता विचार करत असाल तर माझा फर्स्ट मुद्दा हाच असणार आहे. एक डोळे हा असा अवयव आहे आपल्या बॉडीचा की त्याच्याने आपल्याला सगळं दिसतं आणि त्याच्यामुळे आपलं काही काम होऊ शकत नाही. सॉरी, जर काय ते नसेल तर आपलं काहीच काम होणार नाही असा विषय. सो पैशाच्या नादात जाऊ नका. ह्या स्पेसिफिक गोष्टीसाठी या स्पेसिफिक ऑपरेशनसाठी मी म्हणत बेस्ट ते बेस्ट डॉक्टर चूज करा. आणि बेस्ट ते बेस्ट त्याच्यामध्ये ना हे असतात पॅकेजेस असतात. बेस्ट चीप वाला असतं, चांगलं वाला असतं. तर तुम्ही चीप नका बघू, ते तुमचं एक बॉडी पार्ट आहे, परमनंट सोल्युशन आहे. तर इन्व्हेस्ट करा. इन्शुरन्स असतोच कव्हर करायला खूप सारं. सो मग माझ्या डोळ्याला काय झालं होतं, मी चेक वगैरे त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे चेक करायची एक प्रोसिजर असते. सो इनिशियल स्टेजेसमध्ये ते तुमचा पहिल्या दिवशी अख्खा डोळा चेक करतात, दोन्ही डोळे चेक करतात आणि त्यानंतर एक रिपोर्ट येतो. रिपोर्ट आल्यानंतर मग ते तुमचा कॉर्नियाबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात की तुमचा कॉर्नियाला हे ऑपरेशन सूट करेल की नाही. मल्टिपल ऑपरेशन्स असतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी माझं पर्सनली सांगितलं होतं की माझा एक डोळा आहे तो एकदम हेल्दी आहे, पण दुसऱ्या डोळ्याचा कॉर्निया थोडासा वीक आहे. तर डॉक्टर म्हटले दिस कॅन बी बिकॉज तू एका साईडला डोकं ठेवून झोपतो. तुम्ही असं झोपला ना तर तुमचा हार्डवेअर डॅमेज होत असतो. आणि त्यांनी एक वाढीव गोष्ट गेस केली होती, ती पण मला असं अमेज झालं होतं मी. ते बोलले की जेव्हा तू सकाळी उठतो आणि फोन असतं तू समोर झालेला असतं, तू एकाच डोळ्याने फोन बघत असतो का. तर ही त्यांनी गेस केली. मी म्हटलं हो तसं खूप वेळा झालं. ते म्हणले ठीक आहे, आपण तुला 15 डेजचं एक लिक्विड चालू करू, त्याच्यानंतर तुझ्या डोळा आपण परत चेक करू आणि त्यानंतर मग इफ इट्स गुड टू गो आपण ती वाढीवाली सर्जरी करू. आणि हे डॉक्टर ॲक्च्युली एवढे चांगले आहेत की त्यांचं असं आहे, जर काय तुम्हाला सूट होणार असेल ना सर्जरी तरच ते करणार, नाही तर ते सर्जरी करणार नाही. ते तुम्हाला तोंडावर सांगतील की सर्जरी करू नका. अँड मी उदाहरण मी माझ्या ह्याच्यामध्ये आणि मी स्वतः सुद्धा रिस्क नाही घेणार तुझ्या डोळ्याबद्दल बरोबर खेळायची, हे त्यांनी मला स्पष्ट सांगितलं. सो ते लिक्विड ह्याच्यासाठी होते की ह्याचा कॉर्निया रिसेट होण्यासाठी, वीक होण्यासाठी जो झाला. आणि ह्याला जे नॉर्मल लेझर सर्जरी असते जी की करेक्शन करतं ते झालं. सो माझी जी सर्जरी होती ती होती रिलॅक्स स्माइल, असंच नाव असंच काहीतरी नाव होतं. तर त्याच्यामध्ये काय करतात ते आपल्या डोळ्याचा जो आउटर पार्ट असतो ना तो आधी कट करतात थोडासा असं फ्लॅप. घाबरतील लोक, बट ठीक आहे. बट काही पेन फील होत नाही कारण नमिंग तुम्हाला काहीच फील होत नाही. म्हणजे बेसिकली त्यांनी आधीच एवढं प्रिकॉशन घेतलेलं असतं की तुमचा डोळा प्रॉपर उघडा असतो. डॉक्टर तुमच्या बाजूलाच बसले असतात, खूप लोक असतात आजूबाजूला गप्पा मारत असतात, चिल गप्पा मारत असतात. मला विचार होते तू काय करतो, कुठल्या ऑफिसमध्ये, हे ते सगळं एकदम नॉर्मली. आणि मला फक्त इन्स्ट्रक्शन देत होते ते मी फॉलो करत होतो. तर मला ते एक आठवतं की त्यांनी असे ग्रीन लाईट पडत होते आणि ते म्हटले की ह्या ग्रीन लाईटवरच फोकस कर आणि त्याच्यावरतीच लक्ष दे. आणि मी तो डर गया था. मी म्हटलं मस्ती नाही करायची, जे ते सांगतात ते चुपचाप ऐकत. कंटिन्यू त्याला मी फॉलो केलं आणि सगळं एकदम व्यवस्थित. माझ्या ह्याचं एकदम क्विकमध्ये सांगतो, एक फ्लॅप असा आपल्या डोळ्याचं ते कट करतात, ओपन करतात आणि त्याच्यानंतर लेझरनी ते ग्राइंड करतात तुमच्या डोळ्याच्या आतमध्ये. काही पेन होत नाही, काहीच वाटत नाही, मला कळतच नाही नक्की काय होतंय काय नाही. आणि त्यानंतर ग्राइंड केल्यानंतर तो अँगल ते एक्झॅक्ट व्ह्यूइंग पॉईंट तुमचा एक सेट करतात की तुम्हाला तसं दिसलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर तो फ्लॅप परत क्लोज करून एक लेंटिक्यूल म्हणून असतं. लेंटिक्यूल मला आता आठवलं, जो ग्राइंड केलेला पार्ट असतो ना, मग तो असा हळूच काढून टाकतात आणि त्यानंतर मग तो फ्लॅप क्लोज करतात. झालं. बेसिकली तुमच्या ह्याचं जर सायन्स कोणी वाचलं असेल आपल्याला, मग डोळ्याच्या मागचा तो अँगल हलतो, त्याच्यामुळे आपल्याला दिसणं बंद होतं. तो अँगल ते बरोबर करतात, आपल्याला करून ते असं ते बरोबर करतात.
आणि माझ्या याच्यामध्ये म्हणजे ती एवढी इझी आणि म्हणजे काय म्हणतात सीमलेस सर्जरी आहे ना ती 3.5 मिनिटं लागतात एका डोळ्याला. आणि दोन्ही डोळ्यांचं माझं 7 मिनिटात झालं होतं पण सर्जरी. तुझं 7 सेम डेला मिनिटात. झालं? हो सेम डेला. ह्याचं सेम डेला सो झालं. माझं ह्या डोळ्याचं झालं, त्यानंतर त्यांनी ह्या डोळ्याचंही केलं. बाहेर आलो मी, सगळं असं ब्लर 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 दिसत होतं. ते आय म्हटलं थिंक की ते लावलं असेल ना तुला फ्लॅप? नव्हतं लावलं. हा, तू नव्हतं लावलं, बट ठीक नाही आहे. नव्हतं लावलं. सो ते बोलले की आता 2-3 तास, अजून इथून पुढे 2-3 तास तुला, बिकॉज ते लिक्विड टाकलंय ना, तर तुला काही क्लिअरली दिसणार नाही. पण त्याच्यानंतरून जसं जसं तू घरी जाशील, जसं जसं टाइम पास होईल, 7 to 8 hours नंतर तुला खूप चांगलं दिसायला लागेल. म्हणजे तुझी जी आत्ताची करंट विजन आहे ना, त्याच्या 80% तुला लगेच दिसायला लागेल. आणि ते सुद्धा ऑपरेशन झाल्याच्या दिवशी. सो मला असं जरा वाढीव वाटत होतं. आणि त्याच्यानंतर जसं मी चाललो होतं घरी विरी, त्यांनी मला सांगितलं होतं फोन बिन यूज नको करा, पण मी जरा केलं फोन यूज. तुम्ही नका करू. पण त्यांनी मला सांगितलं फोन वगैरे नको. म्हणजे डोळ्याला तुम्ही, आपल्या डोळ्यांना त्यांनी कट दिलेला असतो. सो तुम्ही डोळ्याला जेवढा कमी त्रास देताय ना, तेवढं इम्पॉर्टंट असतं. आणि त्यानंतर मग मी फोन यूज केला आणि असा लांबनं वगैरे यूज केलं, पण तुम्ही नका करू, ठीक आहे. या गोष्टीमुळे तुम्हाला पुन्हा चष्मा लागू शकतो, करू नका. 7-8 तास जेव्हा झाले, आणि एक ते डोळ्याला असं बँड देतात लावायला, बिकॉज तुम्ही टर्न बिन मारता ना झोपेत, तुमच्या डोळ्यावरती प्रेशर येऊ शकतो. तर मी बँड वगैरे लावून तो असं झोपलेलं नसतं. 7-8 तास झाल्यानंतर जे मी उठलो, मला एवढं असं डिफरंट फील व्हायला लागलं ना आयुष्य. पहिले तर माझं असं झालं की पहिले तर माझं असं झालं, मी नाही का असं हात गेला माझा चष्मा लावायला, आणि मी म्हणतो चष्माच नाही भाई बाजूला, नाही का, एवढा असा वेगळाच फिलिंग होता. सो तो वाला सीन होता. आणि उठल्यानंतर मग मी स्वतःवरती एक्सपेरिमेंट करायला लागलो, अरे हिथलं लांबचं दिसतंय का क्लिअर, हिथलं लांबचं दिसतं ना, आणि एवढं आउट ऑफ द वर्ल्ड फिलिंग होतं ना ते. सो हे झालं माझं तेव्हा सर्जरीच्या ह्याच्यानंतर. पण त्याच्यानंतर जेव्हा मी बॅक टू जिम गेलो, बॅक टू जेव्हा ट्रेक्स गेलो, आणि त्यानंतर पावसाळ्यात गाडी चालवली, एवढा वेगळा एक्सपिरियन्स आहे ना भाई. मस्करी नाही करत, आपल्याला आयुष्यात एकच बॉडी मिळाली, आणि तुम्हाला जर काही त्या डोळ्याची पूर्णपूर तुम्हाला हे नाही करता येते, तो यूज नाही करता येते, तर भाई नाही का, म्हणजे काय त्या आयुष्याला अर्थ. म्हणून मी त्या सर्जरी करायचा घेतला होता, डिसिजन घेतला होता. अरे मी माझी स्टोरी सांगतो. येस, लेट्स गो. माझी सर्जरी वेगळी होती. का होती? मी अशीच मस्ती केली होती बाय द वे. माझ्या भावाला चष्मा होता. मी लहानपणी त्याचा चष्मा घालून बसायची, बिकॉज मला कूल वाटायचं, आणि त्याच्यामुळे मला चष्मा लागला. विच वॉज सेड टू मी, की तुला त्याच्यामुळे चष्मा लागला, की तू दुसऱ्यांचा चष्मा घालून बसायची. आणि माझ्या घरच्यांना माझा विश्वास नव्हता. त्यांना वाटत होतं तेव्हा पण मी नाटक करते की मला दिसत नाही. पण स्कूलमधनं कंप्लेंट आली की हिला खाली बसवलं ब्लॅकबोर्डच्या इथं, तरी हिला दिसत नाहीये. सो ब्लॅकबोर्ड इथं आहे, मी इथं बसले तरी मला दिसत. तर माझ्या घरच्यांना म्हटलं एवढं कसं काय, ही अजूनच नाटकच करते. पण लिटरली मला नव्हतं लिहिता वगैरे. आणि मी आय थिंक 4th 5वी 6वीत असेल, मला माहित आहे. आणि मला लागतानाच नंबर लागला -2. बाप रे बच्चे, -2 मध्ये अख्खा ब्लर दिसतो. अख्खा ब्लर दिसतो. मी या ह्याला थांबलंय ना, तरी मला ब्लर दिसणार. पण का? कारण मी ऑलरेडी एवढ्या वेळा नाटक केलं होतं की माझ्या घरच्यांना वाटलं ते कोल्हा नसतं का ते नाटक, त्यांना वाटलं मी नाटकच करते, त्यामुळे त्यांनी मला कधी सिरियसली घेतलं नाही. पण जेव्हा मला नोट्स वगैरे घेता येत नव्हतं पुढे बसूनही ब्लॅकबोर्डच्या, आणि टीचरनी सांगितलं की नाही, आणि मला एकदा घाला, माझे पप्पा म्हटले की जा सांग बरं किती वाजलेत, आणि मी घड्याळाच्या खाली उभी, तरी मला घड्याळाचे काटे दिसत होते. मग माझ्या पप्पांना वाटलं की नको, दिस इज सिरियस, आणि घेऊन गेलं ती मला डायरेक्ट -2चा नंबर लागला होता. बिकॉज जर मी थोडं आधीच मस्ती नसती केली, पहिल्या गोष्ट चष्मा नसता लावला ते झालंच. दुसरं खोटं बोलले नसते तर आधीच मला हॉस्पिटलमध्ये माझ्या घरच्यांनी नेलं असतं, तर -0.5 वगैरे लागलं असतं. पण मला लागतानाच -2 लागला. आणि बिकॉज इतका डॅमेज झाला होता माझ्या डोळ्याला, जोपर्यंत मी आय थिंक हे किती आधीची गोष्ट आहे, 3-4 वर्ष आधीची गोष्ट आहे, 2022ची गोष्ट आहे ही. तोपर्यंत माझ्या एका डोळ्याचा नंबर -5 आणि एकाचा -6 झाला होता. -5 म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी इथं आहे ना, इथं तरी मला चैतन्य ब्लर दिसणार एवढ्या डिस्टन्समध्ये. एवढा जास्त नंबर लागला होता मला, -5. इमॅजिन करा, जर पाऊस पडतोय, मी गाडी चालवते आणि कोणतरी हाय बीम मध्ये समोरून गाडी चालवते, माझी असली वाट लागायची, मला दिसायचंच नाही. बिकॉज एकदा तुमच्या चष्म्यावर पाणी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसायचं नाही. त्याच्यात कोणी असं हाय बीम वगैरे, म्हणजे मी अंधाळीच झाली होती ऑलमोस्ट. तर हे थोडं सिरियस झालं होतं. आणि बिकॉज दिस वॉज हॅपनिंग पावसाळ्यात वगैरे, मग मी लेन्स लावायला लागले. माझा लेन्सचा यूज जास्त वाढला. लेन्सने तुमचे डोळे अजून डॅमेज होतात बाय द वे, खूप जास्त डॅमेज होतात. हे मी माझ्या ह्याला सांगते.
बिकॉज माझं कॉर्नियाची स्टोरी दे. तर जेव्हा मला चैतन्य म्हणलं की मी माझं लेझिक केलंय, शुभमनी केलं होतं, मी ह्या दोघांचं ऐकलं आणि मला असं की ठीक आहे, दिस इज अ गुड लाईफ. तर मग मी गेले डॉक्टरकडे आणि सगळं केलं आणि माझ्या चेकअप नंतर डॉक्टरचं पहिलं उत्तर होतं की मी तुझं लेझर नाही करू शकणार. आणि मी लिटरली तुटले. मी म्हणलं यार मला नकोय चष्मा, मी आयुष्यभर लेन्स नाही लावू शकत, मला आमचे फोटोजही टाकू चष्म्याच्या इथं कुठेतरी, कुठे मला जर भेटले तर. आय होप मी ठेवलेत, कारण मी कधीच चष्म्यामध्ये फोटो नाही काढले. तर त्याच्यामुळे मग मी एकदम तुटले की यार मला नको हे चष्मा, म्हणजे असं काय बोलताय तुम्ही. ते म्हणले बिकॉज माझा एक कॉर्निया ह्याचा तरी वीक होता, माझा डॅमेज झाला होता. तर ते म्हणले की मी जर या डोळ्यात तुझ्या लेझिक केलं, कुठला तरी एक डोळा होता त्याच्यात जर मी त्याचं लेझिक केलं तर यू माइट लूज युअर आयसाईट. मी म्हटलं भाई मग म्हणजे, आणि मी म्हटलं का झालं हे, म्हणजे ते म्हणतात एक तर तुम्ही डोळे रब करता त्याच्यामुळे होतं, सेकंड ऑफकोर्स फोन युजेस जेव्हा तुम्ही झोपून बघता, आणि थर्ड इज हाऊ फ्रिक्वेंट डू यू यूज लेन्स. आणि मी माझं आन्सर सांगितलं त्यांना की ऑलमोस्ट एव्हरी डे इज लाईक तुझं कॉर्निया डॅमेज झालं परमनंटली, त्याच्यामुळे. आणि दॅट मीन्स की मी लेझिक नाही करू शकत, बिकॉज जर मी लेझिक करायला गेले तर माझं कॉर्निया पूर्ण बरबादच होऊन जाणार, माझी आयसाईटच जाणार. सो माझं ते सिव्हिअर झालं होतं, हे आम्हाला तिथं गेल्यानंतर रिअलाइज झालं. मग ते म्हणले की एक नवीन सर्जरी आली आहे आता, ICL म्हणून. नवीन नाही, ती जुनी सर्जरी जुनी होती बट जास्त कोणी केलेली नव्हती त्या टायमिंगला. ICL सर्जरी कशी असते, दे ओपन युअर फ्लॅप अँड दे पुट अ परमनंट लेन्स इनसाइड, आणि ते लेन्स दिल्ली वगैरे वर येणार होते असं तसं. आणि हे सगळं चालू होतं न्यू इयरच्या टायमिंगला. आणि माझी सर्जरी अशी होती की एका दिवसाला माझा एकच डोळा ऑपरेट होऊ शकतो, बिकॉज ती माझी 5 मिनिटाची सर्जरी होती माझीवाली. मी म्हटलं द थिंग इज की मला चष्मा नकोच आहे, तो आय एम ओके फॉर एनी सर्जरी. तो हे जी सर्जरी 1.2 ला गेली ना तुझी, 1.2, आणि माझी एका डोळ्याची सर्जरी 1 लाखाची होती, बिकॉज माझी ICL होती. माझं थोडं ते लेन्स वगैरे येणार होतं, ते बसणार होतं माझ्या डोळ्यात. सो हे जसं तर लेझर, करेक्शन ऑफ नंबर, करेक्शन ऑफ लेन्स, माझं करेक्शन होतं, माझं डायरेक्ट दुसरं लेन्सच लावावं लागलं मला. तर माझं एक झालं 30th डिसेंबरला, 31st ला सगळ्यांना सुट्टी होती, आणि 1 तारखेला मग मी दुसरं. सो माझं काय झालं, मी गेले 30th ला, माझं ऑपरेशन झालं एकदम चिल मध्ये झालं. मला डॉक्टर सगळे सांगतायत हा तर होता, ह्याची मम्मी पण होती, माझी मम्मी पण होती, मला सगळे डॉक्टर गप्पा मारतात. एकदा असं झालं होतं की मी रिस्पॉन्ड होते का, डॉक्टर वैष्णवी म्हणलं नाही मी जरा शांत बसली, मला भीती वाटते म्हणून. डॉक्टर ठीक आहे बट तू बोलत राहा, म्हणजे मला कळेल की बिकॉज यू हॅव टू बी अवेक, यू कॅनॉट स्लीप, इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला. आणि काही इन्स्ट्रक्शन एवढे. तर मला हे लेझर वगैरे वाला नव्हतं, माझं फक्त हे होतं, पण मला ना दिसत होतं सगळं होतं, बट त्यांनी इतकं ते लिक्विड टाकलं होतं नबिंग वालं की मला काही पेन होतच नव्हता. त्यानंतर मग मी बाहेर आले आणि मला ते लावलं होतं, असं लावलं होतं, मला पॅच लावला होता. फोटो टाकू. आणि जर मला आय थिंक आहे न्यू इयरचा. आणि त्यांना मग मी पॅच काढलं, 3 तासानंतर मला दिसायला लागलं. फक्त माझा प्रॉब्लेम हा झाला होता की मला एका डोळ्याने एकदम क्लिअर दिसत होतं आणि एका डोळ्याने मला काही अख्खं ब्लर दिसत होतं, म्हणजे -5 -6 होता ना. त्यामुळे मग मी ते लावूनच बसले होते, बिकॉज 1 दिवसाचा गॅप होता, माझं डोकं वगैरे दुखेल ना. 31st ला मी तशीच बसली, तशीच सेलिब्रेट करते, आणि 1 तारखेला मग मी पहिली अपॉइंटमेंट घेतली की बाबा पटकन हे करा. सो त्यांनी मला सांगितलं होतं की दुसऱ्या ऑपरेशन मध्ये मी आज जाताना ते म्हणले होते की बिकॉज तुझं आता थोड्या डेज नंतर ऑपरेशन होतं, तुला सेकंड आय सिंड्रोम होणार आहे. म्हटलं व्हॉट इज सेकंड आय सिंड्रोम. सेकंड आय सिंड्रोम हे असतं बिकॉज तुमचं ऑलरेडी एकदा ऑपरेशन झालं असतं आणि यू नो की काय काय होणार आहे. तर सेकंड डोळ्याचं होताना तुला थोडंसं ते फील होणार, तुला पेन नाही होणार, तुला गोष्टी फील होणार. सो यू शुडंट पॅनिक. मी मनाची तयारी केली, बिकॉज आता मी बॅकआउट तर नाही, बिकॉज आय गॉट टू नो 50% दुनिया किती सुंदर आहे, तर मला 100% करायचे. सो मी हे नाही केलं. मी गेले आणि ऍक्च्युली मला फील होत होतं जेव्हा ते स्कॅपल वगैरे म्हणजे जे काय टाकत होते त्यांचे इन्स्ट्रुमेंट, मला ते असं ते स्टील म्हणजे ते फील होत होतं मला. मी थोडी पॅनिक झाले होते, बट डॉक्टर वॉज व्हेरी नाईस. म्हणजे ते कंटिन्यू गप्पा मारत होते जॉब बद्दल, आणि आमचं आय थिंक तेव्हा ठरलं बिरलं होतं काय, टिळा झाला होता आपला फक्त तेव्हा. मग त्याच्याबद्दल बोलत होते की मग तुला कसा रेफरन्स भेटला, अच्छा तुझा नवरा होणारा नवरा असं, म्हणजे सो ही ट्राय टू डायवर्ट मी. पण मी थोडी पॅनिक झाली होती, थोडीशी, बिकॉज ऑफ सेकंड आय सिंड्रोम. बट अगेन जेव्हा मला माहिती होतं ना की दिस इज फक्त 5 मिनिट्स नंतर माझं आयुष्यभर क्लिअर, म्हणजे 144 वरनं मी 180 HD वर जाणार आहे. 4K वरती 4K. तर मला असं यार वाय नॉट, बिकॉज मला तर असं होतं की मला उठल्या चष्मा लागायचाच, बिकॉज माझा -5 -6 होता. आंघोळ करतानाही मला चष्मा लागायचा, बिकॉज मी कसं शोधू साबण कुठं आहे, म्हणजे माझा
इतकं सिव्हिअर की मी चष्मा बिना जगूच शकत नव्हते. मला 2-3 बॅकअपला ठेवावे लागायचे. आणि त्यात मग आणि माझे लेन्स सापडायला मला इश्यू व्हायचा. -5, -6 लेन्स मला बनवून घ्यावे लागायचे. सो खूप इश्यू होता. त्यामुळे मी स्वतः सांगितलं पेन तरी झालं तरी चालेल, मला 5 मिनिटं फक्त माझ्या आयुष्याची द्यायची. त्यांनी तेव्हापासून ते आतापर्यंत, आणि चैतन्याचं पण डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून ते माझं पण, आम्ही दोघांनी डोळे नाही चोळले. म्हणजे डोळे चोळतो पण एकदम लाईटली रब म्हणजे मी असं चोळले, असं आपण जे चोळतो ना, दॅट इज व्हेरी बॅड. आणि मी कॉन्शियसली अनकॉन्शियसली पण मी नाही करत. मी माझ्या डोळ्यासोबत मस्करी करणं बंद केले. ज्यावेळेस मला फील होतं माझ्या डोळे ड्राय होतात, मी चुपचाप एकटी बसते. कारण डोळे हा एक नाजूक पार्ट आहे ना आपल्या Because we बॉडीचा. have जरी lost तुमचं it and ऑपरेशन we- जरी तुमचं ऑपरेशन झालंय नसेल झालंय तरी सुद्धा ते डोळे चोळणं विगरसली इज नॉट राईट. तर मी स्विमिंगलाही गेले होते. त्याच्यानंतर तू तेच त्याच्यानंतर ते म्हणलं की म्हणजे तू तुझ्या सगळ्या गोष्टी नॉर्मली करू शकशील. आय थिंक विदिन 15 to 20 days तू स्विमिंग, डायव्हिंग करू शकतो. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी आणि सांगितलं होतं. सर्वात ब्युटिफुल थिंग होती, बिकॉज चष्मा घालून जर तुम्ही पूल वगैरे मध्ये उतरला, तर म्हणजे पाणी सगळं लागायचं, तुम्हाला कोणी क्लिअर न दिसत वगैरे. त्यानंतर आपण पूल मध्ये गेलो होतो आणि मी आतमध्ये जाऊनही डोळे उघडून बघू शकत होते आणि मला सगळं HD दिसत. मला त्रास काय झाला, सुंदर फिलिंग, एवढी सुंदर फिलिंग असते ना की पावसामध्ये पण तुम्ही एकदम सगळं छान क्लिअर बघू शकता. दिस इज सच अ गुड फिलिंग. सो जर तुम्ही लेझी करत असाल ना, गो फॉर इट. दॅट इज द बेस्ट थिंग दॅट यू कॅन गिफ्ट युअरसेल्फ. आणि इन्व्हेस्ट करा, पैसे वापरा, इन्शुरन्स नसेल तुम्ही स्वतःच टाका. स्वस्ताच्या ह्याच्यात बिलकुल जाऊ नका. मी खरंच ते एक तुम्हाला मेन माझं म्हणणं असेल, स्वस्ताच्या बिलकुलही जाऊ नका. ठीक आहे, चालेल. मग आय थिंक दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला आमचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही सांगा. काय आम्ही दरवेळेस मस्ती करत असतो व्हिडिओमध्ये, पण ह्यावेळेस जरा म्हटलं की बाबा डोळे हा जरा क्रिटिकल मुद्दा आहे, तर न काय फालतूगिरी करता जे काय इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगूनच टाकू. म्हणजे प्रत्येक जण विचारायचंच ना रे की तुला कसा एक्सपिरियन्स आला, काय एक्सपिरियन्स झाला. काय लोक शाळे असतात विचारायला की बाबा, किंवा त्यांच्या मनात ऑलरेडी भीती असते की बाबा नाहीच करायचं तर कशालाच विचारायचं. चुकून आता हा व्हिडिओ बघितला तर थोडा तरी कॉन्फिडन्स येईल, 1% तरी येईल. म्हणजे तुम्ही दोन्ही केस बघितले, पण वेगळ्या टाईपच्या सर्जरी, बट स्टील वी आर डुईंग गुड आफ्टर सो मेनी इयर्स. आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. येस. बाबा हे शेंडी अख्खा व्हिडिओ मला त्रास दिली. सो आय थिंक दॅट तुम्हाला आवडला असेल तर थम्सअप द्या जरा व्हिडिओला. आणि अजून काही तुम्हाला असे नाही का कुठल्या गोष्टींबद्दल डाऊट्स असतील किंवा काय असेल असं अजून वेगळं आफ्टर केअर काय होती का? काहीच नव्हतं, फक्त ड्रॉप्स होते. नाही, ड्रॉप्स होते ना 3-4. सॉरी गोळ्या नव्हत्या. 3-4 महिने ड्रॉप्स होते. वेगवेगळे ड्रॉप्स असतात. एक असं असतं की आठवड्यातून एकदा टाका, एक असं असतं की 2 महिने वापरा, एक असं असतं रेग्युलर वाला पण एक त्यांनी असं दिलं असतं की तुम्हाला जर वाटतं ड्राय होत चालले आहे डोळे, तुम्ही पॅनिक होताय की काय होणार नाही ना, तर मग ते ड्रॉप्स टाकत जावं. असं दुखत तर काहीच नाही. सो देर इज नो पेन किलर एज सच, बट देर आर जस्ट ड्रॉप्स. ते ड्रॉप्स पण काय असतात, ते तुमचा डोळा पटकन रिकव्हर होण्यासाठी. आणि ड्रायनेस वाला येतो ना, तर आय थिंक 2 ते 3 ड्रॉप्स दिले होते मला. ते 3 महिने माझे चालले. सगळ्यांना सेमच ड्रॉप्स असतात ते मोस्टली. कूल. तो एवढा काय याचा मेंटेनन्स नाही. तुम्ही करा यार. मी तर म्हणेल की सगळ्यांनी लेझर करायला माझ्या आयुष्यात. ज्याला चष्मा आहे ना त्याने लेझर करावा. म्हणजे जी कुठली सर्जरी आहे, लाईक फिक्स युअर आईज, बिकॉज वी शुड बी ग्रेटफुल. ऍटलीस्ट आपल्याला डोळे तरी दिलेत. आधी आता आपण जर ते आपल्या हाताने डॅमेज केलेत तर आपण आपल्या हाताने त्याला नीटही करा आणि एन्जॉय करा. म्हणजे जिंदगी. एचडी वर्ल्ड इज ब्युटिफुल विदाउट स्पेक्स. या ठीक आहे. तुमचे कॉमेंट्स मध्ये आमचं काही राहिलं असेल तर कॉमेंट्स मध्ये तुम्ही प्रश्न त्याचं उत्तर देता येईल कॉमेंट्स मध्ये फॉर शुअर. चलो, राम राम, बाय बाय, टेक केअर, लाईक, शेअर, सबस्क्राईब.